बातमी आहे मुंबईच्या सटीक असलेल्या वसई विरार शहरामधली। नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे सर्वे नंबर 22 ते 30 पर्यंतचा 30 एकरचा मोठा भूखंड होता। त्यातील काही भूखंड खासगी तर काही भूखंड हा कचराभूमी आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित होता। 2006 साली ही जमीन माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी बळकावून जमिनीवर बनावट परवानगी तसेच इतर कागदपत्राच्या साहाय्याने या अनधिकृत इमारती उभ्या केल्या होत्या। 2010 ते 2012 या कालावधीत 41 अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या होत्या। या विरोधात जमीन मालक अजय शर्मा यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयाने या 41 इमारती बेकायदेशीर ठरवून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिल्या होत्या। महानगरपालिकेने तिक रहिवाशांना त्या 41 बिल्डिंगला नोटीसी बजावल्या। वारंवार सुद्धाही त्या अर्थी खाली न होत असल्याने महानगरपालिकेने एक शेवटची अंतिम नोटीस बजावली। आता खरोखर महानगरपालिका यावर या 41 बिल्डिंगवर कारवाई करणार हे लक्षात येतात तिकडच्या 41 बिल्डिंग मधले 20,000 प्रपंच यांना टेन्शन वाढलं। एखादा छत जर डोक्यावर नसेल तर याचा विचार करणं ही खूप कठीण आहे। अशा परिस्थितीत तिकडची लोक भयभीत होऊन इतके दिवस जगत आहेत। शेवटी त्यांनी रूट मार्च केला, बरेचसे आंदोलन केली, कॅन्डल मार्च केला आणि आज चक्क वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाजवळ संपूर्ण 41 बिल्डिंग मधले प्रपंच 20,000 लोक रस्त्यावर आली। कैलाश पाटील अग्रिसेनेचे तालुका उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी तिथे शांततेत मोर्चा केला। प्रशासनाला आणि महानगरपालिकेला विनंती केली की ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये कुठेतरी त्या लोकांचं पुनर्वसन व्हावं असं ॲक्टही आहे। याबद्दल आम्ही कायदेशीररित्या लढतच आहोत आणि यश नक्कीच आम्हाला मिळेल असं त्यांनी प्रचार माध्यमाशी बोलताना सांगितलं। सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे रिहॅब करण्याचं पण एक त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। तर महानगरपालिकेने 15 वर्षे राहत असणाऱ्या ह्या माझ्या 42 बिल्डिंगला घराच्या बदली घर द्यावं। नवीन DCR प्रमाणे जो नवीन DCR आहे, नवीन DCR प्रमाणे 5 FSI कॅल्क्युलेशन होऊ शकतो, यांची घर पण होऊन तिकडे डम्पिंग ग्राउंड ऑलरेडी 150 एकरमध्ये आहे, त्यामुळे डम्पिंग ग्राउंडची गरज नाही असं पहिल्या मीटिंगमध्ये काही ऑफिसरनी सांगितलेलं। आणि जे STP झालंच पाहिजे। 3 एकर 4 एकरमध्ये STP व्हर्टिकल होऊ शकते आणि ते जर झालं तर चांगल्या प्रकारे ह्या 20,000 लोकांना, ह्या 10 ते 12,000 फॅमिलीला 20,000 लोकांना एस्टॅब्लिश करू शकतो। आज पंतप्रधान आवास योजना आहे, मुख्यमंत्री आवास योजना आहे, सगळ्यांना घर द्यायचं म्हणतात आहेत आणि जे 15 वर्षापासून तिकडे राहत आहेत त्यांना विस्थापित करण्याचा घाट जर कोणी घातला असेल तर त्याच्या विरुद्ध अग्रिसेना ताकदीने उभी राहील। सर, या ठिकाणी त्याच जागेवर नवीन DCR प्रमाणे जी 36 एकर जागा आहे त्यांची घरं व्हावी, 5चा FSI देऊन आणि सगळं सेटल होऊ शकतं। आम्हाला मतलब नाही कोण बिल्डर आहे, काय आहे, कोण ओनर आहे। सगळ्यांनी महानगरपालिकेने आवास योजना टाकली तर सगळं सेटल होऊ शकतात। मग जर मुख्यमंत्री आणि PM म्हणतात त्यात घराच्या बदली घर आवास योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू, माढा लोकांना घर देते, मग यांना 20,000 लोकांना विस्थापित का करायचं? आमचा सिंपल क्वेश्चन्स आहे। ज्या लोकांची पाहिजे त्यांच्यावर पण कारवाई बिल्डरवर पण झाली पाहिजे आणि जो ओनर आहे तो म्हणतो फक्त 66% राईट विकलेले आहेत, पण त्यांनी त्याच्यातले 66% राईट विकलेले आहेत। त्यांच्या 2 भावांनी, एका भावाने विकलेले आहे। त्यांना कोणीतरी लोक हाताशी धरून ह्या लोकांना बेघर आणण्याचं काम करतात, ते आम्ही होऊन देणार नाही।